रफिक कॉलनीतील नाल्याचे काम रखडले, प्रशासन झोपेत. अतिक्रमण हटवून रुंदीकरण व दर्जेदार बांधकामाची नागरिकांची मागणी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा. भोकरदन शहरातील रफिक कॉलनी परिसरातील नाल्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देत नाल्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवून मंजूर आराखड्यानुसार रुंदीकरण करावे, दर्जेदार बांधकाम करावे आणि रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नाल्याची मूळ रुंदी कमी झाल्यामुळे पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणी बांधकामाच्या गुणवत्तेबाबतही गंभीर शंका व्यक्त करण्यात येत असून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास रफिक कॉलनीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाला नागरिकांचे थेट सवाल. नाल्यावरील अतिक्रमणे अद्याप का हटविण्यात आलेली नाहीत? मंजूर आराखड्यानुसार रुंदीकरण होत आहे का? बांधकामाच्या दर्जाची तांत्रिक तपासणी कोण करणार? पावसाळा तोंडावर असताना काम संथ गतीने का सुरू आहे? संभाव्य परिस्थितीची जबाबदारी कोण घेणार? नागरिकांचा आरोप आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होऊ शकते. तसेच दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपोषणाचा इशारा. निवेदनाद्वारे नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की पावसाळ्यापूर्वी नाल्याचे काम पूर्ण करून अतिक्रमण हटविण्यात आले नाही तर रफिक कॉलनीतील नागरिकांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल. धुरंधर वृत्तचा सवाल. रफिक कॉलनीतील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेपेक्षा अतिक्रमणधारकांचे हित महत्त्वाचे आहे का? पावसाळ्यापूर्वी नाल्याचे काम पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार? अतिक्रमणमुक्त, रुंद आणि दर्जेदार नाला हीच काळाची गरज असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.